नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक गरुड पुराणातील रहस्य. तुमचा जन्मापूर्वीच ठरलेले असते का की तुम्ही श्रीमंत घरात जन्माला येणार की गरीब घरात? चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहा. जय श्री हरी. हरिओम. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या जन्मापूर्वीच हे का ठरले होते की तुम्ही श्रीमंत घरात जन्माला येणार की गरीब घरात? काही मुले सोन्याचा चमचा घेऊन का जन्माला येतात, तर काही भुकेच्या आगीत. ही देवाची इच्छा आहे की नशिबाचा खेळ, की यामागे काही खोल रहस्य दडलेले आहे? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आहे. हे केवळ पैसा किंवा कुटुंबाच्या परिस्थितीचे नाही, तर संपूर्ण जीवनाच्या संरचनेचे प्रश्न आहेत. एक मूल जन्माला येताच संधी, संसाधने आणि सुरक्षिततेने वेढलेले का असते, आणि दुसरे मूल त्या क्षणी संघर्ष, अभाव आणि अनिश्चिततेत का फेकले जाते? जर ईश्वर सर्वांचा पिता आहे तर तो पक्षपाती आहे का, की हा एखादा अदृश्य नियमाचा परिणाम आहे जो प्रत्येक आत्म्याला न्याय देत आहे? प्राचीन ऋषींनी म्हटले आहे की जीव आपल्या कर्माचे फळ भोगतो. याचा अर्थ असा नाही की देव कोणाला श्रीमंत आणि कोणाला गरीब बनवतो. उलट याचा अर्थ असा आहे की आत्मा आपल्या मागील कर्माचे बीज पेरूनच नवीन जन्माच्या मातीत प्रवेश करतो. जसा शेतकरी बी पेरतो आणि मग ऋतू आल्यावर तेच पीक येते, तसेच आयुष्यात प्रत्येक जन्मात मागील पेरलेल्या कर्माचेच पीक येते. हे पीक कधी सुख आणि संधीच्या रूपात येते, तर कधी संघर्ष आणि अडचणीच्या रूपात. लोक अनेकदा कर्माकडे केवळ दंड आणि बक्षिसाचे एक साधे समीकरण म्हणून पाहतात, पण कर्म त्यापेक्षा कितीतरी सूक्ष्म आहे. ही केवळ घटनांची यादी नाही, तर आत्म्याची व्हायब्रेशनल सिग्नेचर आहे. तुमचे विचार, तुमच्या सवयी, तुमच्या निवडी आणि तुमची नियत हे सर्व मिळून तुमच्या आत एक विशिष्ट कंपन म्हणजे व्हायब्रेशन निर्माण करतात. हेच कंपन परिस्थितीला आकर्षित करते. ज्याप्रमाणे रेडिओवर तोच स्टेशन ऐकू येतो ज्याची फ्रिक्वेन्सी जुळते, त्याचप्रमाणे जीवन तुमच्यासमोर तेच अनुभव आणते ज्यांची आवृत्ती तुमच्या आत चाललेली असते. जर तुमच्या आतले कंपन भीती, संकुचन आणि अभावाने भरलेले असेल, तर बाह्य परिस्थितीही तशीच असेल, अडथळे आणि कमतरतेने भरलेली. आणि जर तुमच्या आत करुणा, श्रम आणि समर्पणाचा स्वर असेल, तर संधीही त्याच लहरीवर येऊन तुम्हाला शोधू लागतात. म्हणूनच दोन लोक एकाच वातावरणात जन्माला येऊनही वेगवेगळे आयुष्य जगतात. जन्म ही केवळ एक वैद्यकीय घटना नाही, हा एक लांब प्रवासाचा छेदनबिंदू म्हणजेच इंटरसेक्शन आहे, जिथे मागील कर्मे, अपूर्ण इच्छा आणि संस्कार मिळून एक नवीन नकाशा तयार करतात. म्हणूनच जेव्हा एखादे मूल जगात येते, तेव्हा ते फक्त नवीन शरीर घेऊन येत नाही, तर आपल्यासोबत अगणित जन्मांचा खजिना आणि ओझे घेऊन येतो. हाच खजाना आणि ओझे ठरवतात की ते जीवनाची सुरुवात कुठून करेल. संधीच्या उबदारपणापासून की जबाबदाऱ्यांच्या थकव्यापासून. जीवन समजून घेण्यासाठी कर्माचे 3 प्रवाह समजून घेणे आवश्यक आहे. एक, संचित कर्म म्हणजे अगणित जन्मापासून साठवलेले अनुभव आणि कर्माचा विशाल साठा. यात सर्व काही आहे, दयाळू क्षणही आणि गडद कर्मेही. 2, प्रारब्ध कर्म म्हणजे त्या साठ्यातील तो भाग जो या जन्मात परिपक्व होऊन फळ देण्यासाठी येतो. हेच प्रारब्ध जन्माचा मंच तयार करते. कोणते कुटुंब
कोणता समाज, कोणती परिस्थिती. 3. क्रियामान कर्म म्हणजे वर्तमान क्षणात केली जाणारी कार्ये हेच क्रियामान भविष्यातील संचिताला आकार देते आणि पुढच्या जन्मांचे बीज बनते. अनेकदा लोक केवळ प्रारब्धाकडे पाहून नशिबाला अंतिम मानतात, पण ते हे विसरतात की क्रियामानाची शक्ती प्रत्येक क्षणी नवीन शक्यता निर्माण करत आहे. हे असे आहे जसे तुमच्या हातात ब्रश आहे आणि समोर कॅनव्हास आहे. प्रारब्धाने कॅनव्हासचा आकार ठरवला आहे, पण रंग आणि चित्र अजूनही तुमच्या आवडीवर अवलंबून आहेत. म्हणूनच श्रीमंत आणि गरीब जन्म ही केवळ सुरुवातीची सेटिंग आहे. हा जीवनाचा अंतिम निर्णय नाही. कोणी श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनही आतून दारिद्र्य असू शकतो, मत्सर, असंतोष आणि भीतीने भरलेला. पण कोणी गरीब कुटुंबात जन्माला येऊनही आतून समृद्ध असू शकतो, ज्ञान, सेवा आणि दृढ निश्चयाने भरलेला. बाह्य व्यवस्था केवळ एक फ्रेम देते, पण चित्र तुम्हालाच बनवावे लागते. आता प्रश्न उरतो की ही फ्रेम कोणत्या आधारावर मिळते. याचे उत्तर बियांच्या निवडीमध्ये दडलेले आहे. जो आत्मा दान, सेवा, परिश्रम आणि न्यायाचे बीज पेरतो त्याला अशा संधी मिळतात ज्या त्याचा मार्ग सुलभ करतात. मार्ग मोकळे होतात, मार्गदर्शक अचानक समोर येतात आणि जीवन त्याला सहकार्य करते. आणि जो आत्मा कपट, शोषण आणि पलायनाचे बीज पेरतो त्याचा मार्ग कठीण होतो, संधी कमी होतात, अडथळे वाढतात आणि जीवन त्याला त्याच्यातील अपूर्ण समज पूर्ण करण्यासाठी संघर्षात ढकलते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सर्व शिक्षा किंवा पक्षपात नाही. हा केवळ चेतनेला संतुलन शिकवण्याचा धडा आहे. जीवन तोच धडा पुन्हा पुन्हा देते जो आत्म्याने आधी अपूर्ण सोडला होता. म्हणूनच परिस्थिती कधी व्यक्तीच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, तर कधी संकटाच्या रूपात समोर येते. या सत्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी एक कथा समजून घेऊया. कल्पना करा, 2 आत्मे, अनिरुद्ध आणि वसुधा. अनिरुद्धने मागील जन्मात मेहनत, न्याय आणि करुणेने संपत्ती मिळवली. त्याने पैशाला साधन मानले. साध्य नाही त्याने दान केले, पण सन्मानाने अहंकार न दाखवता त्याने आपल्या कर्मचाऱ्यांशी न्याय केला आणि त्यांची प्रगती व्हावी अशी इच्छा धरली. त्यांच्यामध्ये परिश्रम आणि सहानुभूतीची खोल मुळे होती. दुसरीकडे वसुधाने संपत्ती मिळवली, पण तिचे मार्ग कपट आणि शोषणावर आधारित होते. तिने लोकांना दाबून पुढे जाणे शिकले होते. तिचे दानही दिखाऊपणा आणि अपमानाने भरलेले होते. तिच्यामध्ये अहंकाराची ज्वाला होती आणि करुणेची जागा रिकामी होती. आता जेव्हा हे 2 आत्मे नवीन जन्मांच्या दाराशी उभे राहतात, तेव्हा अनिरुद्धला असे कुटुंब मिळते जिथे शिक्षण, संधी आणि प्रेमाचा प्रवाह वाहतो, तर वसुधाला असे वातावरण मिळते जिथे जीवन तिला तिच्यातील कमतरतेचा आरसा दाखवते. यावरून स्पष्ट होते की श्रीमंती किंवा गरिबी ही केवळ बाह्यस्थिती नाही, हे आत्म्याने पेरलेल्या बियांचे फळ आहे. पण हेही खरे आहे की हे फळ केवळ आरंभिक स्थिती आहे, अंतिम परिणाम नाही. ज्या क्षणी आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतो त्या क्षणापासून एक नवीन अध्याय उघडतो आणि या अध्यायाची दिशा केवळ प्रारब्ध ठरवत नाही, तर प्रत्येक क्षणी घेतलेल्या निवडीही ठरवतात. या निवडी संस्कारांनी आणि सामूहिक चेतनेने प्रभावित होतात. संस्कार हे अदृश्य रेषांसारखे असतात जे आत्मा आपल्यासोबत घेऊन येतो. जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा ते केवळ शारीरिक वैशिष्ट्येच घेऊन येत नाही, तर मागील अनुभवांची सावलीही घेऊन येते. म्हणूनच काही मुले जन्मापासूनच संगीतात निपुण असतात, काही गणितात हुशार असतात, काही अत्यंत धाडसी तर काही अत्यंत भित्री असतात. हा केवळ जनुकांचा खेळ नाही, हा
त्या छापांचा परिणाम आहे जो आत्म्याने मागील जन्मात स्वतःवर नोंदवला होता. संस्कारच ठरवतात की समान परिस्थितीत दोन लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया का देतात. एकाच कुटुंबात वाढलेली भावंडेही आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे का जगतात. एक संधीचा फायदा घेऊन यशस्वी होतो तर दुसरा संधी असूनही ती गमावतो. हेच संस्कार आहेत जे निर्णयांची दिशा ठरवतात आणि हे निर्णय भविष्यातील नियतीला आकार देतात. पण केवळ वैयक्तिक संस्कारच जन्माला प्रभावित करत नाहीत. प्रत्येक आत्मा ज्या कुटुंबात, समाजात आणि देशात जन्माला येतो तेथील सामूहिक कर्माचाही त्याच्यावर प्रभाव पडतो. जर एखाद्या समाजात न्याय, शिक्षण आणि सहकार्याचा प्रवाह प्रबळ असेल तर तेथे जन्माला आलेले मूल मर्यादित संसाधने असूनही प्रगती करू शकते. आणि जर एखाद्या समाजात अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचार असेल तर तेथे समृद्ध घरात जन्माला आलेले मुलंही भीती, असुरक्षितता आणि संकुचितपणाने वेढले जाऊ शकते. म्हणूनच ऋषींनी म्हटले आहे की जन्म केवळ वैयक्तिक कर्माचे फळ नाही तर सामूहिक चेतनेचा भाग आहे. आता एक खोल गोष्ट समजून घ्या. गरिबी आणि श्रीमंती केवळ पैशाने मोजली जाऊ शकत नाही. खरी श्रीमंती म्हणजे संधीची उपलब्धता, ज्ञान, सुरक्षा, नातेसंबंध आणि आरोग्य. खरी गरिबी म्हणजे केवळ पैशाची कमतरता नाही तर पर्यायांचे संकुचित होणे, भीती, असुरक्षितता आणि हताश वातावरण. म्हणूनच एखादी व्यक्ती गरीब असूनही महान कार्य करू शकते आणि एखादी श्रीमंत व्यक्ती आतून रिकामी राहू शकते. संपत्तीचे अस्तित्वही केवळ बाह्य साधनांवर नाही तर आंतरिक चेतनेवर अवलंबून असते. जिथे करुणा आणि संवेदना असते तिथे संपत्ती टिकून राहते. जिथे केवळ अहंकार आणि लोभ असतो तिथे संपत्ती झिरपून बाहेर निघून जाते. म्हणूनच काही कुटुंबे पिढ्यानपिढ्या समृद्ध राहतात तर काही कुटुंबे एका पिढीतच संपत्ती गमावतात. कर्म हे या संपूर्ण प्रवाहाचे रसायनशास्त्र आहे. तुम्ही जी ऊर्जा बाहेर देता तीच रूप बदलून तुमच्याकडे परत येते. जर तुम्ही कोणाच्या वेळेचा आदर केला तर जीवन तुमच्यासाठी संधीचे मार्ग उघडते. जर तुम्ही इतरांच्या श्रमाचा सन्मान केला तर सहकार्य तुमच्याकडे परत येते. आणि जर तुम्ही इतरांच्या हृदयाला दुखावले तर जीवन तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करते. हा नियम इतका सूक्ष्म आहे की अनेकदा आपल्याला त्याचा संबंध दिसत नाही, पण त्याची दोरी नेहमी अतूट असते. जन्माची परिस्थिती कशी असो ती अंतिम नसते. जर कोणी निर्धन कुटुंबात जन्माला आला असेल तर तो आपल्या क्रियामान कर्मांनी परिस्थिती बदलू शकतो. आंतरिक श्रद्धा, शिस्त आणि निरंतर प्रयत्नांनी तो आयुष्याची दिशा बदलू शकतो. आणि जर कोणी समृद्ध कुटुंबात जन्माला आला असेल पण आळस, अहंकार आणि दुर्लक्ष निवडत असेल तर तो आपल्या संधी स्वतःच नष्ट करतो. नशिबाचा खरा अर्थही इथेच समजतो. लोक अनेकदा नशिबाचा वापर बहाण्यासारखा करतात, पण नशीब ही बाह्य निर्णय घेणारी शक्ती नाही. हा केवळ तुमचा संचित आणि प्रारब्ध कर्माचा पॅकेट आहे. हे पॅकेट जन्माच्या वेळी तुमच्या हातात दिले जाते, पण तुम्ही त्याचा वापर कसा कराल हे ते ठरवत नाही. हे हवामानाच्या अंदाजासारखे आहे. जर वादळ येणार असेल तर शेतकरी छप्पर बांधतो. जर ऊन पडणार असेल तर तो पिकं कापतो. नशीब केवळ संकेत देते, निर्णय तुमचा असतो. खरा साधक नशिबाची लढत नाही तर ते वाचतो. त्याला माहीत असते की परिस्थिती कशीही असो तिचा वापर चेतनेचा विस्तार करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणूनच काही लोक प्रतिकूल परिस्थितीतही फुलून उठतात तर काही संधीच्या गर्दीतही कोमेजून जातात. जीवनाचे आवाहन हेच आहे
की तुम्ही परिस्थितीला दोष देण्याऐवजी वर्तमान कर्मावर लक्ष केंद्रित करा. आजची कर्मेच तुमच्या भविष्यातील भाग्याचे निर्माण करत आहेत. जर तुम्ही आत करुणा, सेवा आणि परिश्रमाचे बीज पेरलेत तर ब्रह्मांड तुमच्यासाठी संसाधनाचे प्रवाह उघडून देईल. आणि जर तुम्ही कपट, आळस आणि मत्सर पेरलेत तर ब्रह्मांड तुमच्या समोर त्यांचेच प्रतिबिंब ठेवेल. जेव्हा तुम्ही खोलवर पाहाल तेव्हा तुम्हाला आढळेल की श्रीमंती आणि गरिबी ही केवळ बाह्य परिस्थितीच नाही तर चेतनेची एक स्थिती आहे. खरी श्रीमंती म्हणजे सामर्थ्य आणि संवेदनाचा समतोल. जिथे दोन्ही आहेत तिथे पैसाही टिकतो आणि अर्थही मिळतो. जिथे केवळ सामर्थ्य आहे पण संवेदना नाही तिथे संपत्ती येते पण शून्य वाढत जाते. आणि जिथे संवेदना आहे पण सामर्थ्याची साधना नाही तिथे करुणा असूनही तिचा प्रभाव मर्यादित राहतो. जीवन प्रत्येक आत्म्याला हे शिकवते की दोन्हीची साधना करा. सामर्थ्य आणि संवेदना हीच साधना आत्म्याला समृद्ध करते आणि समाजाला प्रकाश देते. आणि या साधनेची सुरुवात या क्षणी होते कारण या क्षणात ती शक्ती आहे जी येणाऱ्या जन्माची भूमी तयार करू शकते. जेव्हा आत्मा नवीन जन्माच्या दाराशी उभा असतो तेव्हा तो केवळ नवीन शरीर निवडत नाही तर तो एक धडा निवडत असतो जो त्याला पूर्ण करायचा आहे. कधी हा धडा धैर्याचा असतो, कधी करुणेचा, कधी संयमाचा तर कधी सेवेचा. आणि हा धडा पूर्ण करण्यासाठी तो कुटुंब, समाज आणि परिस्थिती निवडतो. म्हणूनच एखादा आत्मा समृद्धी निवडतो जेणेकरून त्याच्यासमोर जबाबदारीचा धडा येईल, संपत्तीचा योग्य वापर करण्याचा. तर एखादा आत्मा अभाव निवडतो जेणेकरून तो संयम आणि परिश्रमाचा धडा शिकू शकेल. गरुड पुराण आणि उपनिषदे सांगतात की मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माचे मूल्यांकन करतो. त्याला दाखवले जाते की त्याने कुठे संधी गमावल्या, कुठे शक्तीचा दुरुपयोग केला आणि कुठे करुणेने किंवा परिश्रमाने जीवन प्रकाशित केले. हे मूल्यांकन कोणत्याही बाह्य न्यायालयात होत नाही तर आत्म्याच्या आतच होते. आत्म्याला स्वतःला माहीत असते की तो कोणता धडा अपूर्ण सोडून आला आहे आणि हाच अपूर्ण धडा पुढचा जन्म ठरवतो. म्हणूनच जन्माला केवळ योगायोग म्हणता येणार नाही. प्रत्येक जन्म ही एक नियोजित प्रक्रिया आहे, एक करार आहे ज्यावर आत्म्याने स्वतः स्वाक्षरी करून स्वीकारले आहे. हा करार नेहमी आत्म्याच्या हितासाठी असतो. मग तो आपल्याला बाह्यदृष्टीने कठीण किंवा अन्यायकारक वाटला तरी, कारण आत्म्याचे ध्येय केवळ आराम नाही तर विस्तार आहे आणि विस्तार नेहमी आव्हानांमधूनच येतो. कधीकधी आत्मा अशा घरात जन्म घेतो जिथे अभाव आहे जेणेकरून तो परावलंबित्व सोडून स्वावलंबन शिकू शकेल. कधी आत्मा संपन्न घर निवडतो जेणेकरून तो त्याग आणि जबाबदारीचा धडा शिकू शकेल. आणि कधी आत्मा अशा घरात जन्म घेतो जिथे संघर्ष आणि संधी दोन्हीचा संगम आहे जेणेकरून संतुलनाची कला शिकता येईल. याच कारणामुळे प्रत्येक जीवन अनोखे आहे आणि प्रत्येक आत्म्याचा प्रवासाचा नकाशा वेगळा आहे. आता आणखी एक थर समजूया. पुनर्जन्माच्या कथा, इतिहास आणि वर्तमानात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मुलांनी आपल्या मागील जन्माच्या स्मृती सांगितल्या आहेत. हे आत्म्याच्या निरंतरतेचे प्रमाण आहे. आत्मा केवळ शरीर बदलतो, त्याचे मूळ अस्तित्व कायम राहते. आणि हीच निरंतरता जन्मातील असमानता समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. भारताच्या अनेक भागात अशा घटना नोंदवण्यात आल्या आहेत जिथे लहान मुले अचानक अशा गोष्टी सांगतात ज्या त्यांनी कधी शिकल्याच नव्हत्या. कोणी सांगतात अफाट नैपुण्य दाखवतो,
कोणी न शिकवता परदेशी भाषा बोलतो. हे सर्व मागील जन्माचे संस्कार आहेत. हे संस्कार नवीन आयुष्यात प्रतिभा किंवा प्रवृत्ती म्हणून उदयाला येतात. म्हणूनच एकाच कुटुंबात जन्मलेल्या मुलांच्या आवडी आणि क्षमता इतक्या वेगळ्या असतात. येथे आणखी एक रहस्य उलगडते. नियती आणि स्वतंत्र इच्छा यांचा संगम. आत्मा जन्मापूर्वी आपल्या जीवनाचा आराखडा निवडतो, पण हा आराखडा दगडावर लिहिलेला नसतो. ही केवळ एक फ्रेम आहे आणि त्या फ्रेममध्ये आत्म्याकडे स्वतंत्र इच्छा असते. जसा एखादा विद्यार्थी परीक्षेत बसतो, प्रश्नपत्रिका आधीच ठरलेली असते, पण उत्तरे कशी लिहायची हे विद्यार्थ्याच्या हातात असते. त्याचप्रमाणे जीवनाचे प्रश्न ठरलेले असतात, पण उत्तरे तुमच्या स्वतंत्र इच्छेने लिहायची असतात. म्हणूनच एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतही महान बनते आणि एखादी व्यक्ती सोप्या परिस्थितीतही आपले जीवन व्यर्थ घालवते. फरक फक्त एवढाच आहे की कोणी आपल्या स्वतंत्र इच्छेचा जागरूकतेने वापर केला आणि कोणी परिस्थितीच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले. वास्तविक शक्ती नेहमी वर्तमानात असते. जर तुम्ही गरीब घरात जन्माला आला असाल तर तुम्ही तुमच्या वर्तमान कर्मांनी तुमची दिशा बदलू शकता. जर तुम्ही श्रीमंत घरात जन्माला आला असाल तर तुम्ही तुमच्या निवडींनी तुमची समृद्धी टिकवू शकता किंवा नष्ट करू शकता. हाच तो बिंदू आहे जिथे कर्म आणि नशीब एकत्र येतात. नशीब मंच देते, पण नाटक कसे खेळायचे हे अभिनेत्यावर अवलंबून असते. आणि जेव्हा अभिनय जागरूकतेने होतो तेव्हाच आत्मा आपल्या खऱ्या ध्येयाच्या जवळ पोहोचतो. खरे ध्येय केवळ श्रीमंती किंवा गरिबी नाही, तर आत्म्याचा विस्तार आणि त्याच्या चेतनेचा प्रकाश आहे. जेव्हा आत्मा हे समजून घेतो की प्रत्येक परिस्थिती एक धडा आहे आणि प्रत्येक नाते एक आरसा आहे, तेव्हा तो तक्रार करणे थांबवतो. तेव्हा तो जीवनातील प्रत्येक अनुभव स्वीकारतो आणि त्यातून बोध घेतो. हीच ती अवस्था आहे जिथे आत्मा हळूहळू जन्म मृत्यूच्या चक्रातून वर उठू लागतो. पण जोपर्यंत ही समज खोलवर रुजत नाही तोपर्यंत आत्मा वारंवार जन्म घेत राहतो, कारण त्याचे कार्य अपूर्ण आहे. पुनर्जन्माचे चक्र केवळ सुखदुःखाची पुनरावृत्ती नाही, तर ही आत्म्याची शिक्षण पद्धती आहे. जसा एखादा विद्यार्थी वारंवार परीक्षा देतो जेणेकरून तो सर्व विषयात निपुण होईल, तसेच आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो सर्व धडे शिकू शकेल. संयम, करुणा, परिश्रम, त्याग आणि प्रेम जोपर्यंत हे धडे अपूर्ण आहेत तोपर्यंत आत्मा नवीन जन्म निवडतो आणि नवीन संधी प्राप्त करतो. प्रत्येक जन्म आत्म्याला एक संधी देतो, कधी पैशाच्या माध्यमातून, कधी अभावाच्या माध्यमातून, कधी नात्यांच्या माध्यमातून, तर कधी एकाकीपणाच्या माध्यमातून. प्रत्येक परिस्थिती आत्म्याला आरसा दाखवते की त्याने कुठे विकास केला आहे आणि कुठे अजून काम बाकी आहे. या प्रवासातील सर्वात मोठे रहस्य हेच आहे की आत्मा नेहमी स्वतःच्या कर्माचेच बीज कापतो. जर कोणी न्याय, करुणा आणि परिश्रमाचे बीज पेरेल तर त्याच्या जीवनाची माती सुपीक बनते. जर कोणी लोभ, कपट आणि हिंसेचे बीज पेरेल तर त्याचे आयुष्य संघर्ष आणि अडथळ्यांनी भरलेले असते. हा नियम कधीही भेदभाव करत नाही, तो केवळ संतुलन प्रस्थापित करतो. अनेकांना वाटते की जर सर्व काही कर्माने ठरलेले असेल तर स्वतंत्र कुठे आहे? त्याचे उत्तर हेच आहे की कर्माचे बीज आधी पेरली जातात, पण त्याचा वापर नेहमी वर्तमानात होतो. जसा शेतकरी हे ठरवू शकत नाही की त्याने आधी काय पेरले होते, पण तो हे नक्कीच ठरवू शकतो की आता त्या शेताची काळजी कशी घ्यायची. तिची निगा पुढच्या पिकाची गुणवत्ता ठरवते. त्याचप्रमाणे मनुष्य वर्तमान क्षणात
आपल्या निवडींनी भविष्यातील कर्मांना बदलू शकतो. या दृष्टीने श्रीमंती आणि गरिबी केवळ बाह्य परिस्थिती नाही, तर आत्म्यासाठी शिकण्याची एक इयत्ता म्हणजे क्लास आहे. श्रीमंतीची इयत्ता तुम्हाला संसाधनाचा योग्य वापर करायला शिकवते, तर गरिबीची इयत्ता तुम्हाला संयम, संघर्ष आणि स्वावलंबनाचे जीवन कसे सावरले जाते हे शिकवते. जर या इयत्ता समजून घेतल्यात तर आत्म्याची प्रगती जलद होते. कधीकधी आत्मा अशा नात्यांमध्ये बांधला जातो जे अपूर्ण कर्माशी जोडलेले असतात. म्हणूनच काही नातेसंबंध जीवनात खूप खोल आणि तीव्र अनुभव देतात. कोणी अचानक तुमच्या आयुष्यात येते आणि खोल प्रभाव टाकून निघून जाते. कोणी जन्मापासूनच तुमच्या जीवनाचा भाग असतो आणि तुम्हाला संयम, सेवा किंवा क्षमा शिकवतो. हे सर्व योगायोग नाहीत, तर ते जुने अपूर्ण अध्याय आहेत जे पूर्ण करण्याची संधी या जन्मात मिळाली आहे. प्रत्येक घटना आत्म्याला हेच दाखवते की तिला अजून काय शिकायचे आहे आणि कुठे जागे व्हायचे आहे. आत्म्याचे अंतिम ध्येय केवळ जन्माचे चक्र तोडणे नाही, तर त्यांचे अंतिम ध्येय पूर्णत्व आणि मोक्ष आहे. अशी स्थिती जिथे त्याला वारंवार परतावे लागणार नाही. आणि ध्येय तेव्हाच शक्य होते जेव्हा आत्मा सर्व धडे पूर्ण करतो. संपत्ती आणि त्याग, प्रेम आणि वैराग्य, करुणा आणि शक्ती या सर्वांचा समतोल जेव्हा आत्मा हे ओळखतो की श्रीमंती आणि गरिबी दोन्ही तात्पुरती आहेत आणि खरा खजिना आंतरिक प्रकाश आहे, तेव्हाच तो मुक्त होऊ लागतो. मोक्ष तेव्हाच मिळतो जेव्हा आत्मा हे समजून घेतो की तो शरीर नाही तर चेतनेचा भाग आहे. श्रीमंती आणि गरिबी केवळ त्या देहाचे आणि परिस्थितीचे गुण आहेत जे नश्वर आहेत. या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला वारंवार जीवनाचे अनुभव घ्यावे लागतात, कारण केवळ सिद्धांताने शिकणे शक्य नाही. अनुभवच आत्म्याला खोलवर बदलतो. एका गरीब आत्म्याला श्रीमंत मिळाल्यावर समजते की संसाधने जबाबदारी मागतात आणि एका श्रीमंत आत्म्याला गरिबी मिळाल्यावर समजते की संयम आणि स्वावलंबन हेच खरे धन आहे. म्हणूनच जन्मातील फरक पक्षपात नसून तो शिक्षणाचा संकेत आहे. जर तुम्ही समृद्ध जन्माला आला असाल तर समजा तुमच्याकडे मोठी संधी आहे, केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मार्ग तयार करण्याची. आणि जर तुम्ही संघर्षपूर्ण जीवनात जन्माला आला असाल तर समजा तुमच्याकडे शक्ती मिळवण्याची संधी आहे, ती शक्ती जी तुम्हाला आतून अढळ बनवू शकते. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला काहीतरी शिकवायला आली आहे. जर तुम्ही ती स्वीकारलीत तर ती वरदान ठरते आणि जर नाकारलीत तर ती ओझे बनते. त्यामुळे आता प्रश्न हा नसावा की मी श्रीमंत किंवा गरीब का जन्माला आलो. खरा प्रश्न हा आहे की मी हा जन्म कसा जगत आहे, कारण हीच निवड ठरवेल की तुमचा आत्मा पुढच्या वेळी कोणत्या इयत्तेत जाईल. तुमचे वर्तमान निर्णयच तुम्हाला भविष्यातील जन्माची भूमी तयार करत आहेत. आता तुम्ही विचार करा, हा जन्म केवळ योगायोग आहे की तुमच्या आत्म्याच्या जुन्या प्रवासाचा परिणाम. तुमची उद्याची सकाळ तीच असेल का जी आज तुम्ही पेरता आहात. आणि सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही तुमच्या आत्म्याला त्याच चक्रात फिरत ठेवणार की प्रकाशाकडे नेण्याचा संकल्प करणार. या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमध्ये पहा, स्मशानात प्रेत बांबूच्या तिरडीवरच का नेतात, लोखंड किंवा लाकूड का नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच जय श्रीहरी लिहून कमेंट करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच सखोल धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.